माझं नाव यशवंत जगन्नाथ पितळे. माझे मोठे भाऊ होते, वडील होते. माझ्या मोठ्या भावाही गणपती जवळजवळ मला वाटते 80 वर्षे आणला आणि त्याच्यानंतर आता मी हे 7 वर्ष इकडे आणतो आहे. आत्ता जवळजवळ 94 वर्ष झाली आहेत त्याला. आणि माझ्या भावाला हा गणपती कसा की माझे भाऊ झाले आणि तो गणपती कोणीतरी माझ्या दारामध्ये पाहुणा म्हणून आणून ठेवला होता. कोण तर माझे वडिलांचे मित्र होते आणि त्या लोकांनी इथे माझ्या दारात आणून ठेवला होता. आणि तेव्हापासून मग हे आम्ही आमच्या घरी गणपती पूजायला सुरुवात केली. असं करता करता आज 94 वर्ष झाली आहेत त्याला. आणि त्याच्यानंतर मी आता रिटायर झालो, 38 वर्षे सर्व्हिस केली. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आता मोठे भाऊ गेल्यानंतर हा गणपती माझ्या घरी मी असेपर्यंत मी आणणार आहे. म्हणून तो गणपती आता मी माझ्या घरी घेऊन येतो आहे. आणि आजपर्यंत माझ्या घरची लोकं सगळी आजपर्यंत आम्ही 48 लोक आहोत. आणि ती 48 लोकं माझी 4-7 घरातली आहेत. एका घरातली 4, एका घरातली जवळजवळ 32 लोक आहेत. आणि ती सगळी आम्ही एकत्र येऊन आम्ही 48 लोक असतो आता. आणि ते सगळं कुटुंब ठाणा, गिरगाव, डोंबिवली आणि कल्याणवरून सगळी इकडे येतात आहेत, बदलापूरवरून. आणि एकत्र आम्ही तो प्रोग्राम सगळे एकत्र साजरा करतो. माझं नाव विजय विनायक पितळे. आज आम्ही आमच्या काकांच्या घरी सर्व आमचा परिवार संपूर्ण इकडे जमा होतो. आज जवळजवळ आम्ही 7-8 वर्ष आम्ही ह्या कळवा NMM सोसायटीमध्ये हा आमचा एक पितळे परिवाराचा जो गणपती आहे त्या उत्सवानिमित्त आम्ही इकडे येत असतो नेहमी. तर आमच्या ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने हा आम्ही निव्वळ इको फ्रेंडली याच्यामध्ये फक्त शाडूचा गणपती आहे आणि ह्याच्यात कुठेही थर्माकोलचा वापर नाही आहे. निव्वळ पेपर, कापड आणि पुठ्ठा ह्याचा वापर आम्ही केलेला आहे. हे आमचं मुख्य वैशिष्ट्य आहे आमचं गणपती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय.